एकदा काय झालं, माता सीता स्नान करून आल्यानंतर शृंगार करत असताना त्यांनी आपल्या कपाळावरती टिळा लावला आणि तो टिळा लावल्यानंतर भगवान श्री हनुमान यांनी त्यांना प्रश्न विचारला की हे कशासाठी. तर तेव्हा माता सीता म्हणे की याने स्वामींच्या म्हणजेच प्रभू श्री रामांच्या आयुष्यामध्ये वाढ होते. मग काय, तर श्री हनुमानाने आपलं संपूर्ण शरीरच शेंदुराने माखलं. त्यांनी असा विचार केला की जर एका टिळाने स्वामींचं प्रभू श्रीरामांचं आयुष्य जर वाढत असेल तर मी संपूर्ण शरीर शेंदुराने माखलं तर माझे प्रभू हे अजरामर होतील. तर असा हा भक्त हनुमान. हनुमानाच्या एका बाजूला आहे प्रभू श्रीरामांप्रती असलेली ही भोळी भक्ती, तर दुसऱ्या बाजूला त्यांचंच हे विशाल रूप आणि अफाट शक्ती. प्रभू श्रीरामांच्या आज जयंती निमित्त आपण त्यांच्या नामामागच्या अनेक खास कथा आणि आख्यायिका जाणून घेणार आहोत. मनोजयं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. पवनपुत्र, अंजनीसूत, बजरंगबली, मारुती, संकटमोचन आणि महाबळी अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या श्री हनुमान जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सर्वांचे संकट हरणारा हा संकटमोचन महाबळी हनुमान. पण यांचा जन्म नक्की कसा झाला बरं? यामागे अनेक कथा सांगितल्या जातात, मात्र त्यातील सर्वात प्रचलित आणि आपल्या महाराष्ट्राशी जोडलेली कथा म्हणजे केसरी आणि अंजनीपुत्र हनुमान यांची. श्री हनुमान जन्माचा सर्वात महत्त्वाचा संदर्भ लागतो तो म्हणजे नाशिकमधील अंजनेरी पर्वताचा. त्र्यंबकेश्वर पासून अवघ्या काही किलोमीटरच्या अंतरावर असलेला निसर्गरम्य अंजनेरी पर्वत. निसर्गाच्या कुशीत वसलेला हा परिसर आजही त्रेतायुगातील खुणा जपून आहे. माता अंजनी ही पूर्वजन्मी पुंडलिक स्थळा नावाची एक अतिशय सुंदर अप्सरा होती. एकदा एका ऋषींच्या तपश्चर्येत कळत न कळत तिच्याकडून व्यत्यय आला आणि रागाच्या भरात त्या ऋषी मुनींनी तिला शाप देऊन टाकला की ज्या क्षणी तुला कोणाशी प्रेम होईल त्या क्षणी तुझं रूप एका वानरीसारखं होईल. पुंडलिक स्थळाने जेव्हा क्षमा याचना केली तेव्हा ऋषींनी तिला उशाप दिला की तुला हे रूप जरी मिळालं असेल आत्ता तरी तुझ्या पोटी वानराच्या स्वरूपात साक्षात ईश्वराचा अंश जन्माला येईल, जो महाबळी आणि त्रिलोकात वंदनीय असेल, ज्याचा जन्म तर होईल पण अंत नसेल असा चिरंजीवी. काही काळानंतर पृथ्वीवर ती अंजनी म्हणून जन्माला आली. तिची भेट वानरराज केसरी यांच्याशी झाली. केसरी हे अत्यंत पराक्रमी आणि तेजस्वी वानरराजा होते. दोघांचे विचार जुळले आणि त्यांचा विवाह झाला. वानरराज केसरी यांचे पुत्र म्हणूनच हनुमानाला आज आपण केसरी नंदन या नावाने ओळखतो. विवाह झाल्यानंतर अनेक वर्ष अपत्य प्राप्त होत नव्हती, म्हणून मातंग ऋषींच्या सल्ल्यानुसार अंजनीने नाशिकच्या याच अंजनेरी पर्वतावर आणि सुमेरू पर्वतावर घोर तपश्चर्या केली, ज्यातून वायुदेवाच्या आशीर्वादाने साक्षात शिव शंभूचा अवतार म्हणून भगवान शिवचा 11वा स्वरूप हनुमान प्रकट झाले. माता अंजनीने याच पर्वतावर कठोर तपश्चर्या केली होती आणि म्हणूनच या गावाला आणि या पर्वताला अंजनेरी हे नाव पडलं. असं म्हणतात की आजही या पर्वतावर बाल हनुमानाचे पाऊल एका तलावाच्या स्वरूपात मिळतात. जेव्हा त्यांनी सूर्याला गिळण्यासाठी झेप घेतली होती तेव्हा त्यांच्या पायाचा दाब होता आणि त्यावेळेसच हे तलाव इथे निर्माण झालं असं तिथल्या भाविकांचं म्हणणं आहे. रामायणाच्या वेळी भरताने श्री हनुमानकडे एक बाण सोडला आणि तो तीर थेट जाऊन श्री हनुमानाच्या पायाला लागला. त्यावेळेस ती दुखापत नीट करण्यासाठी त्यांच्या पायाला शेंदूर आणि तेलाचा लेप लावला गेला, जेणेकरून ती जखम जी होती ती भरली गेली. म्हणूनच श्री हनुमान यांच्या मूर्तीला आपण तेल आणि शेंदूर हे सुद्धा वाहतो. अशाच प्रकारे आपण त्यांना झेंडूची फुलं सुद्धा वाहतो. मुख्यतः मंगळवार आणि शनिवारी आपण श्री हनुमानाची पूजा करतो. श्री हनुमानाच्या अनेक कथा आहेत. अशा कित्येक कथा सांगितल्या तरी त्या कमीच पडतील. ही नवीन माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.